बघा फिजिक्समध्ये मागच्या लेक्चरला आपण फक्त सायन्सची ओळख केली होती आणि युनिट्स आणि मेजरमेंट हे डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरला आपण थोडस त्यामध्ये काही डिस्कशन पुढे जाऊन करणार आहोत. थोडस महत्वाचे काही टॉपिक्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे, यात बरंचसं ऍक्च्युली फोर्स आहे. सुरुवात ही फोर्स पासून होईल. न्यूटन्सचे जे लॉ आहेत, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ आहेत ना तुम्हाला न्यूटनचे नाही येत? न्यूटनचे जे काय लॉ आहेत, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटनचे तिन्ही लॉ बघणार आहोत. न्यूटनचे लॉ म्हणजे न्यूटनचे काही नियम आहेत, एकूण 3 नियम आहेत न्यूटनचे, जे आपल्याला अभ्यासायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत वन बाय वन. बरंचसं कन्सेप्च्युअल आहे. हे समजून घेताना आपल्याला बऱ्यापैकी काही कन्सेप्ट पण समजून घ्यायचे आहे. फोर्स असेल, बल असेल, हे सगळे आपण कन्सेप्ट जे काय करणार आहोत समजून घेणार आहोत. लॉज ऑफ मोशन, त्याला मराठीत काय म्हणतात? लॉज ऑफ मोशन मराठीत काय म्हणतात याला? गती विषयक नियम. असं काही नाही की मग इंग्लिशमध्ये आहे, हे गती विषयक नियम त्याला असं मराठीमध्ये म्हणतात. अतिशय महत्वाचे नियम जे आहेत ते काय केलेले आहेत, मांडलेले आहेत. मग आपण काय डिस्कस केलं, सायन्स म्हणजे काय? हेच ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट्स. न्यूटन्स, आईन्स्टाईन यांनी काय केले, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्यात आणि सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आता आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन किंवा गतीचे नियम समजून घेण्यापूर्वी आपण आधी फोर्स हा कन्सेप्ट काय आहे आधी हे समजून घेणार आहोत. फोर्स म्हणजे बल. तर आपण समजून घेणार आहोत बल काय असतं. जर तुम्हाला फोर्स कळलं, बल कळलं, तर तुम्हाला न्यूटनचा फर्स्ट लॉ कळणार आहे. त्यामुळे आधी बल समजून घेऊया. ठीक आहे. आता जर तुम्हाला इकडे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतं सर्वांना, ठीक आहे. आपण जर व्यवस्थित बघितलं तर बेसिकली आपण जोपर्यंत कुठल्याही वस्तूला बल लावत नाही, बघा इकडे डायग्राम मध्ये दिलेला आहे, तो मुलगा जे फुटबॉलला लात मारतो आहे. तुम्हाला ऑनलाईन ते मूव्ह होतंय का? ते होतंय ना? स्लो होतं ना? जर तुम्ही ऑफलाईनला जर आले लेक्चर तुम्ही, तर तुम्हाला जास्त करून क्लिअर दिसेल त्या मोशन सगळ्या प्रॉपरली. ठीक आहे, पुढे जाऊया. आता प्रत्येक वेळेस आपण जर बघितलं, आपल्याला जर बॉल फेकायचा आहे, पायाने मारायचा आहे, काही पण करायचं आहे, तर आपल्याला काय लागतं? बल. बिना बलाचं तो काय हलणार नाही. बॉल का स्वतःहून हवेत जाणार नाही, बॉल का स्वतःहून इकडे तिकडे हलणार नाही. हाच प्रत्यक्ष ऍक्च्युअली तो काय आहे, बलाचा कन्सेप्ट आपण डिस्कस करत आहोत. ठीक आहे. आता ऍक्च्युअली मग बल म्हणजे काय आहे? हा एक एक्सटर्नल फोर्स आहे जो आपल्याला प्रत्येक गोष्टीला मूव्ह करण्याकरता लागतो. ते म्हणजे बल आहे. एक मिनिट. ठीक आहे. जसं की तिकडे जास्त काही लिहित नाही मी, इकडे डायरेक्ट एक्सप्लेन करतो तुम्हाला. बघा, झाडाची पानं हलतात कशामुळं? वाऱ्यामुळं. म्हणजे वाऱ्याने ते बल निर्माण केले. म्हणजे जर तुम्हाला एखादी वस्तू मूव्ह करायची आहे, तिच्या जागेवरनं काय लागणार आहे? बल लागणार आहे. त्या बलला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल फोर्स, बाह्य बल म्हणतो. म्हणजे कुठलीही वस्तू बाह्य बलाशिवाय हलू शकत नाही, हा तो नियम आहे. आता पुढे बघा, तर डायग्राम मध्ये दिलं बघा तुम्हाला. असं वाटतं आपल्याला झाडं हलतायत, पण ते काय आपण म्हणतो देव वगैरे हलवत नाही त्यांना. ठीक आहे, वारा असतो, वाऱ्यामुळे ते काय आहे, झाडं आपल्याला हालताना दिसतील. म्हणजे तो वारा एक प्रकारे काय करतो? बाह्य बलाचं काम त्या केसमध्ये काय करत असतो? करत असतो. ठीक आहे. म्हणजे एक्सटर्नल फोर्स काय आहे? गरजेचं आहे. म्हणजे बघा, एक्सटर्नल फोर्स बघा, बाह्य बल कुठे कुठे लागतं आपल्याला? मग जर एखादी वस्तू गतीमध्ये आहे, मोशन मध्ये, जर आपल्याला त्या वस्तूला थांबवायचं तरी बल लागेल, बरोबर. एखादी वस्तू ची आपल्याला दिशा बदलायची तरी बल लागेल. आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्या एखाद्या ऑब्जेक्टचा शेप, साईज, आकार बदलायचा आहे तर ते बल लागेल. म्हणजे आपल्याला बल हे लागणार आहे. बल शिवाय कुठली वस्तू थांबू शकत नाही, ती गतीमध्ये पण येऊ शकत नाही, त्याला डायरेक्शन पण चेंज करू शकत नाही. ते म्हणजे काय आहे? बल आहे. दॅट इज अ लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, काही हरकत नाही. त्याने सीट बेल्ट वापरलेला नव्हता. सीट बेल्ट वापरणं त्याने गरजेचं होतं आणि त्यामुळं तो असा इन्सिडन्स घडलेला आहे. ठीक आहे, बल. आता पुढे बघा, समजा आता ही गाडी आहे,
जर या गाडीला रोड नाही चालायचंय बल लागेल की नाही, ते आता पळाले बटन दाबलं तेव्हा बटनावरती. म्हणजे ऍक्च्युली मुद्दा कसा आहे की वी नीड फोर्स ऍट एव्हरी लेवल. काहीच होऊ शकत नाही फोर्स शिवाय, बलाशिवाय काही पान सुद्धा हलणार नाहीये. अकॉर्डिंग टू गीता, गीता म्हणजे ती गीता नाही, भगवद्गीता, अकॉर्डिंग टू भगवद्गीता, अकॉर्डिंग टू कुराण, अकॉर्डिंग टू बायबल, एव्हरीवेअर गॉड सेज एव्हरीथिंग इज हॅपनिंग विथ माय परमिशन. दॅट परमिशन इज अ फोर्स. प्रत्येक ठिकाणी बल आहे, एव्हरीवेअर इज अ फोर्स. विदाउट बल काहीच होऊ शकत नाही, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊयात. ह्यानंतर आता बल काय, बल म्हणजे एक तर पूल आहे, पूल म्हणजे काय ओढणे, एक तर काय आहे पुश ढकलणे. आपण दोन ठिकाणी बल लावतो, असं थोडी फक्त ओढायला बल लावतो, आपण ढकलायला सुद्धा बल लावतो, ओढायला सुद्धा बल लावतो. आणि ओढणे किंवा ढकलणे यामुळे काय होते, जी वस्तू जागेवर आहे तिला काय येतं, बल लागणार आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आवाज आवाज ब्रेक झाला होता का, परत बोलतो. जर आपल्याला एखादी वस्तू थांबवायची आहे किंवा गतीमध्ये आणायची आहे तर आपल्याला बल लागणार आहे. बल महत्व बघा, समजा त्याला की खोकं हा बघा बॉक्स मूव्ह करतोय बघा, तो पुश, हा बॉक्स पुश करून मूव्ह करतोय तो, आणि दुसरा काय करतोय पुल करतोय. दोघेही बल लावताय का, दोघेही बल लावताय. इकडचे एक कंडिशन पुशची आहे, एक कंडिशन पुलची आहे. आता बघा इकडे, ठीक आहे. बल, बल अशाही प्रकारे काम करू शकतं. काय झालंय, एक गाडीचे दोन गाड्यांचा ऍक्सिडेंट झालाय, तो सुद्धा एक बलाचं उदाहरण आहे. ठीक आहे. इन दिस प्रिव्हियस एक्झाम्पल द एक्सटर्नल फोर्स इज इन कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट. म्हणजे काय झालं होतं, जेव्हा त्याने बॉक्स लोटला, त्याने बॉक्स हात लावला असेल ना, मग त्याने काय केलंय, बल लावताना त्या वस्तूला ऑब्जेक्टला काय केलंय, स्पर्श केलाय, कॉन्टॅक्ट केलाय. हा एक प्रकार आहे. जसं हा करतोय बघा, फोर्स, हा फोर्स लावतोय, ती वस्तू मोशन मध्ये येणार पुढे, आणि वरून त्याने कॉन्टॅक्ट लावला. म्हणजे आपण बल अशा प्रकारे लावू शकतो, वस्तूला बल लावलं, त्याने हँडल पकडलं बघा, तिकडून बल लावतोय, पुढे त्या वस्तूला मोशन मध्ये तो मोटर जी आहे ती काय होईल, पुढे जाणार, म्हणजे तिला काय भेटणार, मोशन भेटणार. म्हणजे आपण जर फोर्स लावलं तर काय भेटतं, मोशन म्हणजे गती. हा, आणि त्याने काय केलंय, त्याला कॉन्टॅक्ट पण लावलंय. मग आता आपण थोडं पुढे गेलो तर बल असं पण लावू शकतो का आपण, आपण विधाउट कॉन्टॅक्ट सुद्धा बनवू शकतो का. ते एक्झाम्पल इज मॅग्नेट. आपण काय करू शकतो अशा प्रकारे, मॅग्नेट बघा ना, माहिती ना मॅग्नेट, समजा जर तुम्ही एखाद्या लोखंडी वस्तू लुटू शकता पुढे बघा, लोखंडी वस्तू आपण म्हणजे लोखंडी वस्तू आणि मॅग्नेट एकमेकाला टच जर नाही केलं तरी काय होऊ शकतं, मॅग्नेटच्या फोर्सने लोखंडी वस्तू मूव्ह होऊ शकते. म्हणजे आपण बल स्पर्श न करता पण काही केसमध्ये लावू शकतो. हे तुम्हाला बल एक्सप्लेन करतोय मी इन डिटेल. म्हणजे बल आपण स्पर्श करून पण करू शकतो आणि बिना स्पर्श करताही करू शकतो. हे त्याचं एक्झाम्पल बघा, ते आयन पीस येतो, जो ओढतय, कोण ओढतय, मॅग्नेट ओढतय, असे पूर्णपणे दिलेलं आहे. याला म्हणायचं फोर्स विदाउट कॉन्टॅक्ट, कुठल्याही प्रकारचा स्पर्श न करता लावलेलं बल. म्हणजे आपण कुठल्याही वस्तूवरती, इट इज क्लिअर दॅट फोर्स कॅन एक्झर्ट ऑन बॉडी इव्हन फ्रॉम डिस्टन्स. असा काही नेम नाही का आपण तिला हातच लावला पाहिजे, आपण त्याला तसं पण फोर्स त्याच्यावरती आपण लावू शकतो. हे झालं तुमचं एक्सटर्नल फोर्स बद्दल ना, बाह्य बल. आता पुढचा इंटरनल फोर्स म्हणजे कसा, त्या वस्तूच्या मध्ये बसून बघा, हा बघा, हा गाडीच्या मध्ये बसून गाडी लोटू शकतो का. हा जर म्हटलं मला गाडी लोटायची, हा याने कपडे पण घातलेले नाही बसला. जर आपण म्हटलं याला गाडी लोटायची, हा लोटेल गाडी, हा जो मागे बसला हा लोटू शकतो गाडी. हा लावतोय तो कुठला फोर्स आहे, बाह्य बल, एक्सटर्नल फोर्स आहे. आणि मधला लावतो कोणता फोर्स आहे, गाडी बंद पडलेली, तो इंटरनल फोर्स, अंतर्गत बल. हा, इंटरनल पुश डझंट मूव्ह द कार. हा, बट मग म्हणजे एक्झाम्पल आपण तिकडे दिलं त्यांनी, इफ यू आर सिटिंग इन द कार अँड यू पुश इट, इट डझंट मूव्ह. आपण गाडीत बसून गाडी मूव्ह करू शकत नाही, त्याकरता काय करावं लागेल, तुम्हाला बाहेर यावं लागेल
आणि मग ती कार लोटावं लागेल, त्याला म्हणतात एक्सटर्नल फोर्स. इंटरनल फोर्स तिकडे काम करणार. पुश करत आहे. दॅट्स इट. हे जर मध्येच काय होतं, तर आवाज वगैरे ब्रेक झाल्यास मुलांनी काय, विद्यार्थ्यांनी काय करावं, लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगावं, नाहीतर मग उपयोग नाही होणार काही. ठीक आहे. म्हणजे एकदा माईक म्यूट होता आणि मी 15 मिनिटं लेक्चर घेतलो. आणि मुलांना वाटलं सर बोलत नाही, फक्त इमेज मूव्ह करताय काय. ठीक आहे, त्यामुळे असं करू नका, मला सांगा लगेच. आवाज जर नाही आला तुम्हाला, काही म्यूट वगैरे झाला माईक चुकून, तर तुमचं काय मला सांगणं. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. म्हणजे आपण काय डिस्कस केलं आता, वी डिस्कस अबाउट द इंटरनल अँड एक्सटर्नल फोर्स. मला एवढंच सांगायचंय. एक्सटर्नल फोर्स इन द फॉर्म ऑफ पुल अँड पुश. हे कळलं पाहिजे कन्सेप्ट तुम्हाला. लहान लहान कन्सेप्ट आहे बलाबद्दलचे. बल आपण कुठलं, बाह्य बल कुठलं, अंतर्गत बल कुठलं, हे क्वेश्चन आहे. व्हॉट इज अ फोर्स, तिकडे 4 ऑप्शन असतील, यातलं एक आन्सर द्या. व्हॉट इज अ फोर्स, ऑनलाईन वाले गिव्ह मी द आन्सर फास्ट. What is the force? I am waiting for online students to answer. What is a force? बल काय असतं? एक, हे पुल आणि पुश आहे, ज्यामुळे बॉडी मूव्ह होते. 2 नंबर आहे स्टॉप और टेंड टू स्टॉप. कुठल्या प्रकारचं, 4 ऑप्शन वाचा, घेणं करून आन्सर द्यायला हर्षदा मॅडम. स्टॉप और टेंड टू स्टॉप बॉडी इन मोशन. म्हणजे पहिला ऑप्शन काय म्हणतं, बॉडीला मूव्ह करायचं पुल पुश करून. ऑप्शन नंबर बी काय म्हणतं की तिला स्टॉप करायचं आहे. ऑप्शन नंबर 3 मग काय म्हणतंय, त्याचा शेप चेंज करायचा आहे. 4 नंबर काय म्हणतं, ऑल ऑफ द अबव. व्हॉट विल बी द आन्सर? बाकीचे ऑनलाईन वाले, व्हॉट विल बी द आन्सर? आन्सर काय असलं पाहिजे ऍक्च्युली? डी, ऑल ऑफ द अबव. दॅट इज द राईट आन्सर. दॅट शुड बी. ठीक आहे, काही हरकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज अन, हा, डी इज द राईट आन्सर. गुड. डी हे राईट आहे. सर्वांनी डी दिलंय, बरं झालं. 4 ऑप्शन वाचा, घेणं करतो एक्झामला. व्हॉट इज द इंटरनल फोर्स? अंतर्गत बल काय असतं? फोर्स अप्लाइंग एजंट इज आउटसाइड अ सिस्टम. म्हणजे आपण ज्या सिस्टमवर बल लावतोय, त्या सिस्टमच्या बाहेरून तो बल लावतोय का? सिस्टमच्या बाहेरून लावलेलं बल हे एक्सटर्नल फोर्स होईल ना. फोर्स अप्लाइंग एजंट इज इनसाइड अ सिस्टम. जो बल लावतोय तो सिस्टमच्या मध्ये बसलेला आहे. इट प्रोव्हाइड्स मोशन. इंटरनल फोर्स प्रोव्हाइड मोशन. आणि डी, बोथ ए अँड सी. आन्सर इज अ बी, नॉट ए डी. डी त्यांनी असंच तयारी केली, त्यांना ऑप्शन सापडला नाही म्हणून. बी फॉर बॉल. आन्सर इज ए बी. ठीक आहे, इकडे दिलंय बघा इंटरनल फोर्स. इट डज नॉट प्रोव्हाइड मोशन. त्यांनी उलट दिले, इट्स प्रोव्हाइड मोशन. त्यांनी म्हणलं इट डज नॉट प्रोव्हाइड मोशन, म्हणजे बल यामुळे कुठलीही त्याला गती वगैरे भेटत नाही. ते म्हणजे काय, हे मोशन. ठीक आहे, हरकत. पुढे जाऊया. नेक्स्ट. आता हे झालं बल बद्दलचं. याच्यामध्ये तुम्हाला एक आणखीन एक सांगू इच्छितो मी. बलाचा बल परत घेत बसणार नाही आपण. फोर्स जे आहे, कुठे गेलं, एक मिनिट. फोर्स जे असतं ना, देन व्हॉट इज अ फोर्स, ते पण घेऊन टाका लगेच. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. टॉपिक आलाय तर पूर्ण करून घेऊया आपण लगेच तो. मराठीमध्ये बल म्हणजेच, बल काय आहे मराठीमध्ये? बल म्हणजे काय? वस्तुमान आणि ऍक्सलरेशन मीन्स त्वरण. एफ इज इक्वल टू, ऍक्च्युली एवढं लक्षात ठेवायचं, एफ इज इक्वल टू एम ए. एफ इज इक्वल टू एम ए हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. आणि द युनिट ऑफ फोर्स इज व्हॉट? युनिट ऑफ फोर्स, अरे कसं ग्रॅम? युनिट ऑफ फोर्स न्यूटन. त्याने बिचाराने एवढा आदाबला, त्याचं नाव घ्या कुठतरी. न्यूटन सेज ॲज ए कॅपिटल एन. इट्स अ न्यूटन. 20 न्यूटन, 5 न्यूटन. इट्स ए युनिट ऑफ फोर्स. हे बलाचं एकक आहे, न्यूटन. आता बघा, पेपर जर तुम्हाला आलं तर माहित ठेवा की मास इंटू ऍक्सलरेशन. आपण त्वरण काय असं डिस्कस केलं होतं, आठवतंय का? व्हॉट इज ऍक्सलरेशन?
आठवतं ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन मीन्स इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी अपॉन टाइम इज इक्वल टू इट्स ऍक्सलरेशन, वेग भागिले काळ. हेच तुमचं ऍक्सलरेशन आहे. ऍक्सलरेशनचं युनिट आहे मीटर पर व्हेलॉसिटी अपॉन टाइम. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. हे तुमचं बल आहे. फोर्स विल बी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. फोर्स कधी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह असू शकतो. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. फोर्स हा निगेटिव्ह असतो, पॉझिटिव्ह असतो. कधी? हाऊ वी कॅन डिफाइन फोर्स इज अ पॉझिटिव्ह और फोर्स इज निगेटिव्ह? इट्स डिपेंड ऑन द डिरेक्शन ऑफ फोर्स. व्हेरी गुड. ठीक आहे. आपण कुठल्या डिरेक्शनला फोर्स लावलाय आणि कुठल्या डिरेक्शनला त्या वस्तूचं ऍक्सलरेशन झालंय, that's define the direction of that is define the positive. If direction of force and acceleration of the object is same, then it's positive. तर तुम्ही फोर्स पण, बल पण त्या दिशेला लावलाय आणि वस्तू पण त्या दिशेला चालली आहे, then its force is positive. उलट जर आपण ज्या दिशेला फोर्स लावतोय आणि वस्तू ऑब्जेक्ट कुठनं येतोय त्याला म्हणायचं निगेटिव्ह. एक्झाम्पल घ्या. पॉझिटिव्ह एक्झाम्पल काय असेल? जर तुम्ही कार पुश करतायत, इफ यू आर पुशिंग कार, आपण जर कार पुश करताना कार मागणं पुश करतोय आपण, कार पुढे चालली, तर कारची डायरेक्शन पुढे आहे, म्हणजे फोर्स पण तिकडे आणि डायरेक्शन पण त्या कारची पुढेच आहे, म्हणून पॉझिटिव्ह. जर आपण कारला ब्रेक मारला, फोर्स कसा असेल? इफ यू आपण जर कारला ब्रेक मारतोय म्हणजे काय झालं? आपण कारच्या व्हेलॉसिटीच्या अगेन्स्ट काम करतोय ना. इन दिस केस फोर्स इज निगेटिव्ह. हे कन्सेप्ट सगळे समजून घ्या. दिस इज अबाउट द फोर्स. तुम्हाला एक्झाम साठी हे डेफिनेटली गरजेचं आहे. हे वारंवार तुम्हाला सांगत बसणं पॉसिबल नाहीये, त्यामुळे सगळे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घेत चला. ठीक आहे. नेक्स्ट, नाउ व्हॉट इज इनर्शिया? इनर्शिया तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. इनर्शियाला मराठीत काय म्हणतात रे? जडत्व. ऐकलं कधी? हे खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे इनर्शिया. आपल्या सगळ्यांमध्ये इनर्शिया असतो. हे प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये इनर्शिया असतो. व्हॉट इज इनर्शिया? जडत्व, आळशीपणा. आळशीपणा. मला नाही उठायचं, मी झोपलो की झोपायचंय, मला बसलो की बसायचंय, फिरलं की फिरायचं. लेझीनेस. लेझीनेस इज इनर्शिया. इनर्शिया मीन्स व्हॉट? इट्स अ लेझीनेस. कम टू पॉइंट. व्हॉट इज इनर्शिया? विल डिस्कस. Newton's first law of motion is also called as a law of inertia. What is inertia then? If net external force is zero, म्हणजे काय? आपण कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स लावलेला नाही, बाह्य बल लावलेलं नाही. जर बाह्य बल लावलंच नाही, मला सांगा, समजा इथला असलेला माऊस आहे, एक काय आपण डस्टर म्हणायचो. दिस चेंज विथ द टेक्नॉलॉजी. डस्टर रिप्लेस बाय माऊस. ओके. काय माझा डस्टर आहे, डिजिटल झाल्यामुळे ते माऊस, त्याला माऊस झाला, फोडण्याकरता माऊस चालतो. तर समजा माऊस आहे, जर आता हा खोटा माऊस आहे, खरा माऊस थोडी पळायला. दिस इज अ माऊस. हा माऊस आपण जर हात लावलाच नाही, इकडनं मूव्ह होईल का? इफ यू नॉट एक्झर्ट एनी एक्सटर्नल फोर्स ऑन दिस माऊस, इट विल नॉट मूव्ह. यांनी काय म्हटलेलं आहे? इफ द नेट एक्सटर्नल फोर्स, नेट बरं का, टोटल नेट मीन्स टोटल. एक्सटर्नल फोर्स कसा आहे? जर झिरो आहे, इन दिस केस बॉडी ऍट रेस्ट कंटिन्यू टू रिमेन ऍट रेस्ट. म्हणजे काय? जी बॉडी थांबलेली आहे ती थांबलेली असते. कशाला मूव्ह होईल? हे आम्हाला पण कळतं. काही न्यूटन काय वेगळं काही नाही बोलला. हे आपल्याला पण कळतं. बाबा एखादा वस्तू जर तिला आपण हात लावलाच नाही, ती कशाला मूव्ह होईल? तिला हवा नाही, पाणी नाही, वारा नाही, कोणी हात पण लावला नाही, तर ती मूव्ह होणार नाही. इट कंटिन्यू टू रिमेन ऍट रेस्ट. हा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड काय? एखादी बॉडी मोशन मध्ये आहे, ती मोशन मध्येच राहणार. तुम्हाला कसं शक्य सर? असं होऊ शकतं का? एखादी बॉडी मोशन मध्ये, ती मोशन मध्येच राहील, म्हणजे वेगात आहे, वेगातच राहील, थांबणार नाही. ऑटोमॅटिक बल लावलं नाही तर थांबेल कधी? एखादी वस्तू वेगामध्ये आहे, गतीमध्ये आहे, जर आपण तिला बाह्य बल, एक्स्ट्रा फोर्स लावलाच नाही, तर ती थांबेल का? नाही थांबणार ना. हे बघा, हे तुम्हाला अजून करायचं. प्रॅक्टिकली इज नॉट पॉसिबल. पण तरी पण आपण जर असं मानूया, समजा आपण एखादी कार आहे, ती कार आपण हवेत सोडून दिली आणि तिला बाह्य बल झिरो करून दिलं, असं ते होणार नाही. पण इट विल बी हॅपन इन स्पेस. या स्पेस मध्ये होऊ शकतं.
ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटी काम करत नाही वगैरे वगैरे वगैरे, आपण तिकडे एक्सपेरिमेंट करू शकतो. हा इन स्पेस जर आपण एखादी वस्तू घेऊन सोडून दिली, आता आपलं हे ना सॅटेलाइट, आपण तेच करतो ना, पण सॅटेलाइट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो ऍक्च्युअली. ठीक आहे, हरकत नाही. हे बरंचसं कन्सेप्च्युअल आहे. दिस प्रॉपर्टी ऑफ द बॉडी इज कॉल्ड इनर्शिया. म्हणजे इनर्शिया म्हणजे वेगळं काय नाही. जडत्व म्हणजे काय मग? जडत्व म्हणजे काय मग? एखादी बॉडी जर थांबलेली आहे ती थांबलेलीच राहणार, आणि एखादी बॉडी मोशन मध्ये आहे, वेगात आहे, तर ती काय होणार? वेगातच राहणार. तेच म्हणजे काय आहे? इनर्शिया. पण केव्हा? जर आपण बाह्य बल लावलं नाही तर इफ द नेक्स्ट एक्सटर्नल फोर्स इज 0. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज इनर्शिया? डन. नेक्स्ट, इनर्शिया मीन्स रेजिस्ट टू चेंज. आम्ही बसलेलो आहोत, एखादी वस्तू थांबलेली आहे, तिला काय करायचंय? थांबलेलं राहायचंय. आणि एखादी वस्तू वेगात आहे, अ बॉल ऍट रेस्ट स्टेज ऍट रेस्ट अनलेस ऍक्टेड बाय नॉन झिरो एक्सटर्नल फोर्स. आपण जर बाह्य बल कुठलंही लावलं नाही तर बॉल तिकडे हलेल का? नाही हलणार ना. इनर्शिया हा कशावर अवलंबून आहे मग? मास वरती. बघा कसं, बरं का, हा बॉल बघा इकडे, हा इनिशियली कसा बॉल? रेस्टला आहे, हा मूव्ह होत नाहीये, थांबलेला आहे. आता आपण या बॉलला आपण काय केलं? बल लावलं. आपण बॉलला बल लावलं. ठीक आहे, हा बॉल लाव, हा आपण खास त्या ठेवलाय माणूस तेवढाच असतो तो. त्याने त्याला बल लावला, फोर्स लावला. आता बघा त्या बॉलला मोशन आला. म्हणजे ही जी काही कंडिशन आहे बॉलची, हिला काय म्हणायचं मग? आता इनर्शिया. थांबलाय ना तो, आता इनर्शिया. आता बॉल वेगात आला आणि याने जर याला मारलंच नाही, त्याचा बॉल ऑटोमॅटिक पळायला लागला, ती पण इनर्शिया. ठीक आहे, आता बॉलला मोशन आलंय. मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. हे सगळं इनर्शियामुळे घडतं. इनर्शिया कळलं तुम्हाला काय? आता थांबलेल्या वस्तूला थांबायचं आहे, वेगातल्या वस्तूला वेगात राहायचं आहे. त्यांचा अजिबात मूड नाहीये. थांबलेल्या वस्तूला अजिबात मूड नाही वेगामध्ये जाण्याचा, आणि वेगातल्या वस्तूला कुठला मूड नाही थांबण्याचा. टिल वी अप्लाय एक्सटर्नल फोर्स, जोपर्यंत आपण उद्योग करून बाह्य बल लावत नाही. ठीक आहे. व्हॉट इज इनर्शिया? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन समजून घ्यायचं आपल्याला. आता हा काय आहे? सोपा सेट आहे. आता लोटेल बघा, त्याला काम काय नाही. ओके, येतोय आवाज? साऊंड इज क्लिअर? आणखी फोन कट केला परत. येतोय आवाज? ओके, फाईन. थोडस ते आपल्याला खास एक नवीन फोन घ्यावा लागणार आहे, जर आपण 4-5 ऍडमिशन झाले. खास तो लेक्चर करता घेऊया आपण. ठीक आहे, बघा पुढे. आता हा सोपा लोटायचा प्रयत्न करतोय. सोपाचं मास जास्त आहे, म्हणजे ऍक्च्युअली इनर्शिया डिपेंड मासवर आहे. पण जेवढं एखाद्या वस्तूचं मास जास्त तेवढं इनर्शिया कसा? अरे मला सांगा, एखादं बंद पडलेला ट्रक लोटणं सोपा की सायकल लोटणं सोपं? कशावर ठरवलं तुम्ही? आपल्या आकारमानाशी काय घेणं? आपण ठरवलं ट्रक जड असतोय, मग त्याला पर्याय काय? लेट हिम गो अहेड विथ ट्रायल्स. पण याला याच्याकडून होत नाही, कारण इट इज हेवियर इन मास. सोपा खूप जड येतो, तो जागता पण हलत नाही, स्टील इन स्टेबल स्टेट. मग त्याला पर्याय काय? बिकॉज थिंग्स लाईक टू स्टे ऍज अ दे आर स्टे. कारण सोप्याला इनर्शिया स्टेज मध्ये राहायचंय. म्हणजे काय झालं? जेवढं एखाद्या ऑब्जेक्टचं मास जास्त आहे तेवढा इनर्शिया कसा झाला? कारण त्याला मूव्ह करणं अवघड आहे आपल्याला ना, मग इनर्शिया जास्त. मग इनर्शिया डिपेंड ऑन मास. गुड.
हा, इट इज नॉट विलिंग टू मूव्ह. हा मूव्ह होणार नाही आता. लेझी कोण? हा, सोपा इज द लेझी. सोपा अशी आहे, म्हणजे लेझीनेस म्हणजे इनर्शिया मीन्स लेझीनेस, आळशी पण आहे. ठीक आहे. ऑल थिंग्स इन द युनिवर्स आर लेझी, लाईक सोपा. दे डोंट हॅव एनी विलिंग टू मूव्ह. दॅट्स कॉल्ड ॲज ए इनर्शिया. त्यालाच म्हणायचं जडत्व. आपण जड राहा, जागता पण हालत नाही, नुसतं बसलेला असतो एका ठिकाणी. जडत्व, त्याच्यामुळे जडत्व आहे, त्याला मूव्ह होऊशी वाटत नाही. जेवढा माणूस जाडा तेवढा जडत्व जास्त. सो जडत्व म्हणजे काय झालं? जडत्व कशावर डिपेंड आहे? मास ना. ठीक आहे, लेझी. नेक्स्ट, नो ऑब्जेक्ट इन दिस वर्ल्ड स्टार्ट्स मुव्हिंग ऑन इट्स ओन. कुठलाही ऑब्जेक्ट स्वतःहून मूव्ह होतो का? मग स्वतःहून हलतो का? कधी बघितलं स्वतःहून हलतंय? मग ते काहीतरी हॉरर असतंय. इट्स नॉट ए सायन्स. अकॉर्डिंग टू सायन्स, जर एखादी वस्तू ऑटोमॅटिक मूव्ह होते तर ते सायन्स मान्य करणार नाही. म्हणून इकडे काहीतरी भूत वगैरे दिसतंय वगैरे, हलवते काहीतरी. बट अकॉर्डिंग टू सायन्स वी शुड नॉट ऍक्सेप्ट, बिकॉज अकॉर्डिंग टू सायन्स देर इज अ इनर्शिया. No object in this world starts moving its own. Okay, done. If things are lazy and they don't want to move, how does the movement happen? मग movement होतच कसं काय? With एखादी वस्तू जागची हलू शकत नाही. आपल्याला तिला काय द्यावं लागेल? तिला आपल्याला फोर्स. आलं परत फोर्स. ले बघा, याला रोज देतो आपण, रोज. ठीक आहे. द बॉय इज एबल टू मूव्ह द बॉल ऍज इट्स लाईट इन मास. कारण हा बघा, मग स्वतः हल्ला का मासिक नाही हल्ला, कारण का याचा मास जास्त होतो. याच्याकडून बॉल हलतोय कारण का बॉलचं मास कमी आहे. पण जेवढं मास कमी तेवढं इनर्शिया म्हणजे लेझीनेस कमी. मास कमी तर इनर्शिया कमी म्हणजे लेझीनेस कमी, पटकन मूव्ह होईल. जेवढं मास जास्त तेवढं इनर्शिया जास्त, तेवढं लेझीनेस जास्त, लवकर मूव्ह होणार नाही. हा फरक आहे. दॅट इज इनर्शिया. पुढे बघा आता. गुड. हा तर मूव्ह करतोय. पुश अँड पुल आर थिंग्स विच मेक्स द ऑब्जेक्ट्स मूव्ह. एक तर पुश करा किंवा पुल करा. आता पुश करतोय किती वेळचा. ठीक आहे. If we want to change the position of an object, an external force is needed. Done झाला आता. Without external force, we can't move any object. We are studying force and Newton's law of motion. Newton's first law of motion, that's called as the law of inertia. हे सगळं तुम्हाला इन डिटेल शिकवलं जातंय. एक्झाम मध्ये परत गोंधळ घालू नका. ठीक आहे. If external force is not acting on the ball, moving ball, the ball will not stop and keeps in moving and moving. आता याने जो बॉल मूव्ह केलाय, हा बॉल कधी थांबणार नाही. एक्स्टर्नल फोर्स थांबवला तरी पण हे केव्हा होईल? एक्स्टर्नल फोर्स कुठला नको त्या बॉलला थांबवण्यासाठी. कारण बॉल थांबतो का? बॉल फ्रिक्शन आहे, एअर फोर्स आहे, पण बॉल थांबणार आहे. पण फ्रिक्शन झिरो केलं, एअर फोर्स झिरो केलं, किंवा हे कुठे होऊ शकतं? फक्त ओनली इन स्पेस, व्हॅक्यूम. ठीक आहे. When a ball kick in space, it keeps on moving without stopping, but in our atmosphere it stops because of what? Because of air resistance, roughness of the ground and certain obstacles. थांबणार आहे तो बॉल कालांतराने, कारण की आपल्याकडे ऑटोमॅटिक नॅचरली काही गोष्टी अशा आहेत ज्या थांबवतात. फ्रिक्शनल फोर्स आहे, रेजिस्टन्स आहे, जमिनीवरचा रफनेस आहे, त्यानंतर अजून अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे बॉल थांबतो. पण जर आपण त्याला आकाशात फेकला, स्पेसमध्ये, इन द स्पेस, देर इज अ व्हॅक्यूम, देर इज नो रफनेस, देर इज नो रेजिस्टन्स, देर इज अ व्हॅक्यूम, देर इज नो एअर. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी. जर ऑनलाईन वाले काही कळलं नाही तर विचारा. ठीक आहे. इफ देर इज अ नो रेजिस्टन्स, कुठल्याही प्रकारचा रोध नाहीये, कुठलाही रफनेस नाहीये, कुठलाही ऑब्स्ट्रॅकल म्हणजे अडथळा नाहीये, तो बॉल काय होणार? इट कीप्स ऑन मुव्हिंग अँड मुव्हिंग. तो बॉल मूव्ह होण्याचा थांबणार नाही. दॅट्स इट. ऑनलाईन वाले जर तुम्हाला वाटलं आवाज बंद झाला काही सेकंदा करता तरी लगेच मला सांगा. हे सगळं रेकॉर्ड होतंय. ठीक आहे. आता हा आदमणार बघा. याला तो बॉक्स ओढायचा आहे. त्याने ओढला, आता परत लोटेल पण तो. त्याने पुल केलं, थकला तो. हे बघा त्याची पॉवर संपली बघा, निम्मी संपली, येलो पर्यंत आलाय तो ग्रीन वर. आता तो पुश करेल त्याला, पण आता त्याकडनं पुश कर, थकून गेलाय तो विचार आता. आणि शेवटी ऍट डेम चक्कर पडणार, खाली पडला. कारण की शेवटी त्याची ताकद संपली लोटण्याची. हो. ठीक. याचा अर्थ काय? तो कारण तो त्या आपण जो हे बघितला
जो बॉक्स जो पुश करत होता किती वेळचा, त्या पुश मध्ये काय, त्या बॉक्स मध्ये काय, इनर्शिया ना रे. थिंग्स वॉन्ट टू स्टे इन द सेम पोझिशन ऍज दे आर. तो बॉक्स म्हणला तुम्ही आत बा, आम्हाला मूव्ह व्हायचं नाहीये. तो त्याने ताकद लावली खूप सारी त्याला मूव्ह करण्यासाठी. दॅट्स द इनर्शिया. थिंग्स वॉन्ट टू कीप डुईंग व्हॉट दे आर ऑलरेडी, व्हॉट दे आर डुईंग, दे आर इन रेस्ट और इन मूव्हिंग, इन मोशन. व्हेरी गुड, इन मोशन. ठीक. मग आपण याला काय म्हणतो, आळशीपणा. पण सायंटिस्ट याला काय म्हणतात, आपण त्याला म्हणतो लेझीनेस. त्याला सायंटिस्ट म्हणतात इनर्शिया. म्हणजे सायन्स म्हणजे वेगळं काही नाही, इट्स ऑब्झर्वेशन अँड द एक्सपेरिमेंट्स दॅट वी ऑब्झर्व इनर्शिया, दॅट्स कॉल्ड एज ए इनर्शिया. आपल्या समोर आहे, चला काय हरकत नाही. इफ थिंग्स आर ऍट रेस्ट देन दे वॉन्ट टू स्टे इन रेस्ट. त्यांना मूव्ह व्हायचं नाहीये. इफ थिंग्स आर इन मोशन दे वॉन्ट टू बी इन मोशन. दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इट स्टेट्स इन स्टेट्स. अभी इन डिटेल थोडं डीप मध्ये बघूया. एव्हरी बॉडी कंटिन्यूअस इट्स स्टेट ऑफ रेस्ट और मोशन और द डायरेक्शन until or unless an external force is applied. प्रत्येक बॉडीला आपण जोपर्यंत बाह्य बल लावत नाही ती तशीच राहणार. थांबलेली आहे, थांबलेली राहणार. आणि मोशन मध्ये आहे तर मागच्या अर्धा घंटा आपण हेच बघतोय, आता मी विसरणार नाही. इनर्शिया वी डिस्कस. ऍक्च्युअली मी तुम्हाला इनर्शियावरनं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन वरती येऊन गेलो आहे. आपण फोर्स वर आधी फोर्स बघितला, मग आपण इनर्शिया बघितला, देन वी मूव्ह टुवर्ड्स द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. हाच न्यूटनचा पहिला नियम आहे. फक्त हे आपल्याला पण कळतं. फक्त न्यूटनने याला काय म्हटलं, इनर्शिया म्हटला. त्यांनी त्याला प्रॉपर वाक्यात मांडलं, प्रॉपर स्टेटमेंट बनवलं, न्यूटन झाला फेमस. बाकी वेगळं काही न्यूटन नाही केलेलं नाही. आपल्याला पण कळतो कुठल्या वस्तूला आपण हातने लावला ती जागा बदलणार नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. मग यावर काही क्वेश्चन आहेत. दॅट वॉज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. हा तुम्हाला आय थिंक कळला असेल. इनर्शिया म्हणजेच न्यूटनचा पहिला नियम आहे. व्हॉट इज इनर्शिया? 4 ऑप्शन आहे. गिव्ह मी द आन्सर. इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी टू अपोज चेंज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और मोशन अँड व्हाइस वर्सा. ते इनर्शिया आहे. सांगा मला, व्हॉट इज द आन्सर? व्हॉट इज द इनर्शिया? व्हॉट इज द इनर्शिया? आला आन्सर? ऑनलाईन वाले कमेंट बॉक्स ऑन आहे, आन्सर तुम्ही देऊ शकता पटकन टपकन. आलाय का? ए फायनल आहे का? ठीक आहे. ए इज राईट आन्सर. दॅट इज म्हणजे तुम्हाला इनर्शिया कळलेलं आहे. अरे ऑनलाईन वाले आन्सर द्या. आला आन्सर? ठीक आहे. नेक्स्ट पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो कॉल्ड एज ए लॉ ऑफ इनर्शिया? न्यूटन्स फर्स्ट लॉ इज कॉल्ड एज ए लॉ ऑफ इनर्शिया. ठीक आहे. नेक्स्ट. न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणजेच काय आहे? लॉ ऑफ मोशन आहे, लॉ ऑफ इनर्शिया आहे, लॉ ऑफ इक्विलिब्रियम आहे. पेपरला काही आणि कुठल्याही नावाने आला तर कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. तुम्हाला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन चांगला कळला असेल आता. तर तुम्हाला तो विथ खूप सारे एक्झाम्पल देऊन सांगितलेला आहे. आता हे फक्त एक ओव्हरलुक फक्त. तो लॉ काय आहे? दिस इज अ लॉ ऑफ इनर्शिया आपण डिस्कस केलेला आहे. समोर तुम्हाला बघायला भेटेल. ठीक झालं. हे आपण डिस्कस केलं सगळं, बट ते फक्त मांडलेलं आहे. नॅचरल टेंडन्सी ऑफ ऑब्जेक्ट. ठीक. हा, व्हॉट इज अ अनबॅलन्स फोर्स? आपण बघितलं होतं बॅलन्स फोर्स. तर व्हॉट इज अनबॅलन्स फोर्स? हा बघा, दॅट इज अनबॅलन्स फोर्स. म्हणजे फोर्स तर लावला पण सगळं अनबॅलन्स झाला, प्रॉपर फोर्स नव्हता. हा जो स्केटिंग करत होता हा पडला स्केटिंग करता करता. हा होता अनबॅलन्स फोर्स. द स्केट
एक मिनिट. An external unbalanced force acted on him in the form of obstacle. Actually unbalanced force कोण होता रे? बाह्य बल जे अनियंत्रित म्हणजे काय होता, स्टोन, तो दगड होता जो अनबॅलन्स फोर्स होता, त्यामुळे काय झालं, तो पडला. ठीक आहे. इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ, हे बघितलं आपण, इनर्शिया ऑफ मोशन. ठीक आहे. तर इनर्शिया आहे सगळं. म्हणजे बघा आपण गाडीला ब्रेक मारला, पुढे जाऊन पडतो, इनर्शिया. कारण ह्या केसमध्ये आपल्याला आपली बॉडी रेस्टमध्ये होती ना, इनर्शिया झाला. म्हणजे आपल्याला, किंवा बघा अजून कुठे बघायला भेटली इनर्शिया तुम्हाला, आपण जेव्हा बसमध्ये असतो, जेव्हा बस ड्रायव्हरने बस डावीकडे वळवली, आपण उजवीकडे झुकतो. ही बस मूव्ह टुवर्ड्स लेफ्ट, वी लीन टुवर्ड्स राईट. हे सुद्धा काय आहे, तुमचं इनर्शिया आहे. किंवा बस ड्रायव्हरने ब्रेक मारला, आता याने कारला ब्रेक मारला होता, जर बस ड्रायव्हरने ब्रेक मारला तर काय होतं, आपली तोंड फुटतात. कारण की ब्रेक कोणाला मारलाय, बसला मारला. आपल्याला कुठे मारला, ब्रेक तर बसला मारला, बस थांबली, वी आर इन मूव्ह. दॅट्स वाय दॅट इज इनर्शिया. थांबायचंच नाही आपल्याला, काही झालं चालेल. इनर्शिया ऑफ डायरेक्शन. ठीक आहे, हरकत नाही. तर अशा प्रकारे हा इनर्शिया जो आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ. आणि म्हणून काय करणं गरजेचं आहे, सीट बेल्ट वापरा. म्हणजे हे जे काय घडलेलं आहे ते काय घडणार नाही. असा कुठला लॉ आहे ज्याला लॉ ऑफ इक्विलिब्रियम असं म्हणतात, असा क्वेश्चन आहे. द आन्सर इज ए लॉ ऑफ मोशन. दॅट्स इट. काय क्वेश्चन आहे, यू आर थ्रोन आउटवर्ड व्हेन युअर कार सडनली टेक्स अ टर्न. अचानक कार वळीतून बाहेर फेकले गेले. हा कुठला न्यूटनचा लॉ आहे. हे ऍक्च्युली एक्झाम मध्ये आपल्याला हेच असतं बरं का, डायरेक्ट एक्झाम्पल दिलेलं असतं आणि तुम्हाला ओळखायचं असतं की तिकडे तो लॉ कुठला न्यूटनचा. तर तुम्हाला कंडिशन कळायला पाहिजे सगळ्या. हा न्यूटनचा कोण आहे, फर्स्ट लॉ आहे. दॅट्स इट. दिस इज अबाउट द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. यात काही डाऊट असेल तर अवश्य विचारा. स्टार्ट. ठीक, आवाज क्लिअर आहे. चला जाऊयात पुढे. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बघायचं आपल्याला. आता न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय लगेच नाही, आधी आपल्याला समजून घ्यावं लागतं काय, मोमेंटम. न्यूटन्स फर्स्ट लॉ कशाबद्दल होता, न्यूटन्स फर्स्ट लॉ कशाबद्दल होता, तो इनर्शिया बद्दल होता. सेकंड कशाबद्दल आहे, हा फरक आहे. हा सेकंड. आता मला मोमेंटम कळलं तर तुम्हाला सेकंड लॉ कळेल. माहिती म्हणून सांगतो, कितीतरी सायन्सचे मुलं ज्यांनी बीएससी एमएससी केलं त्यांना इनर्शिया मोमेंटम कळत नाही काय असतात ते. आयुष्यावर कोणाला कळत नाही मोमेंटम काय, इनर्शिया काय. आज इनर्शिया कळलं ना तुम्हाला, तर आज मोमेंटम पण कळेल. काय हरकत नाही. मोमेंटमला मराठीत काय म्हणतात, इनर्शियाला मराठीत म्हणतात, इनर्शियाला मराठीत म्हणतात जडत्व. तर मोमेंटमला म्हणतात काय माहिती, व्हेरी गुड, संवेग. संवेग, संवेग म्हणजेच मोमेंटम. आणि मोमेंटम म्हणजे न्यूटनचा काय आहे, हा दुसरा नियम आहे जो आपल्याला आज अभ्यासायचा आहे. चला जाऊयात पुढे. मोमेंटम बघा, एखादी बॉडी जर तुम्हाला काय, द मोशन ऑफ बॉडी इज रिप्रेझेंटेड बाय टू फिजिकल क्वांटिटीज इन डायनॅमिक्स. म्हणजे आपल्याला जर एखादी बॉडी रिप्रेझेंट करायची आहे, मोशन मधली बॉडी बरं का, म्हणजे बॉडी कशी आहे, मोशन मध्ये, थांबलेली नाही. थांबले सोडून द्या, मोशन मध्ये बॉडी आहे, तर आपल्याला ती दोन प्रकारे रिप्रेझेंट करता येईल. एक तर आपण ते करू शकतो विथ मोमेंटम और विथ कायनेटिक एनर्जी. यू हॅव टू ऑप्शन्स, एक तर मोमेंटम आहे किंवा कायनेटिक एनर्जी. म्हणजे एखादी वस्तू वेगात आहे ना, तर त्यात तुम्हाला दोन गोष्टी मानाव्या लागेल. या वस्तूला, वेगात असलेल्या वस्तूला एक संवेग नाव दिलं ना, संवेग. संवेग पण आहे तिकडे, संवेग पण आहे. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा पण आहे. म्हणजे गतीमध्ये असलेल्या वस्तूला तुम्हाला मोमेंटम आणि ह्या दोन गोष्टी तिकडे तुम्हाला अवश्य बघायला भेटतील. हा, व्हेरी गुड. चला, तर आता आपल्याला, आता आपण कायनेटिक एनर्जी आता काय स्टडी करणार नाही. हे आपण जेव्हा आपण डिस्कस करू अबाउट एनर्जी वगैरे तेव्हा बघू काय असतं. आता फक्त आपल्याला म्हणजे समजून घ्यायचं बाबा, संवेग हा कन्सेप्ट कशाबद्दलचा आहे,
तर एखादी वस्तू मोशन मध्ये आहे तर त्याबद्दलचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, म्हणजे आता वेगात कार्यक्रम आहे सगळा. थांबा थांबा थांबा, ठीक आहे. जास्त बोर्ड खराब करता येत नाही आपल्याला, कारण ते ठीक. जाऊयात पुढे. हा, इफ टू स्टोन्स, आता बघा बरं, आता हा एक्सपेरिमेंट आहे. आपल्याला काय समजून घ्यायचंय? हा, मोमेंट. थोडं जागते राहू. आपल्याला समजून घ्यायचं मोमेंटम म्हणजे संवेग. आता आपण एक प्रयोग करणार आहे. प्रयोग असा आहे, आपण काय केलं, स्टोन म्हणजे दगड घेतले, आपण उंच ठिकाणी गेलो, कुठे इमारती वरती वगैरे, सेम हाईट, आणि आपण ते काय केलं, दोन दगड आहे पण दोघांचं मास कसं आहे, मास वेगळं आहे, म्हणजे दोघांचं वस्तुमान वेगळं आहे, आणि आपण दगड वरतून खाली फेकली. दोन दगड ज्यांचे दोघांचे वस्तुमान म्हणजे वजन, आपण वजन म्हणूया आपण, दोघांची वजन कशी आहेत दगडांची वेगळी, आणि पण हाईट कशी आहे, दोघांना आपण सेम हाईट वरनं फेकले. सेम म्हणजे एका बिल्डिंगच्या 10व्या मजल्यावरनं दोन दगड फेकली, दोघांचे वस्तुमान कसं होतं, वेगवेगळं होतं. म्हणून म्हणलं जागते राहो, सायन्सचं लेक्चर आहे. थोडं जर असं झालं ना, नजर हाटी दुर्घटना घटी, थोडं सावध बसायचं. हा, तर वरून दोन दगड फेकले ज्यांचं वस्तुमान वेगवेगळं होतं. दगड कोणावर फेकले, व्हेकल, गाडीवर फेकले. आपली नव्हती गाडी, ती लोकांची होती, ज्यावर आपण दोन दगड फेकले. आता काय झालं, जास्त डॅमेज कोण करेल, ज्याचं मास जास्त आहे तो डॅमेज असते. आपल्याला कळतं बाबा, जास्त मास जो दगड जड आहे जो डॅमेज काय करणार, कारला जास्त करणार. आता पुढे बघा, अजून संपलेलं नाही, इकडे बघा. हा, हे असं का घडलं, कारण की जो मोठा दगड आहे त्याचं कसं आहे, मास जास्त आहे म्हणून डॅमेज जास्त, आणि लहान दगड त्याचं कसं आहे, मास कमी. आणि इव्हन बोथ स्टोन हॅज सेम व्हेलॉसिटी, कारण आपण त्याला सेम अंतरावरून फेकलंय ना. कारण व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचा मासचा काही संबंध तिकडे दाखवलेलं नाहीये टेम्पो सध्या तरी. पुढे जाऊया. आता जरा उद्योग वेगळे करू आपण. आता दोघांचं वजन सेम घेऊ, पण काय बदलूया, आता उंची बदलूया. आपण आधी काय केलं होतं, आपण 10व्या मजल्यावर दोन दगड फेकले ना. आता आपण सेम आकाराचे सेम मासचे दोन दगड घेऊ. एक दगड फेकूया 10व्या मजल्यावरनं आणि एक फेकूया 15व्या मजल्यावरनं. दोघांचा आकार म्हणजे इन दिस केस वी चेंज द हाईट. आता आपण हाईट चेंज केली. कम टू पॉइंट. आता काय होईल, हा भाग खुश झालाय. द स्टोन्स फॉलिंग फ्रॉम ग्रेटर हाईट प्रोड्यूस, दोघांचं मास सेम आहे, पण आपण जो दगड जास्त उंचावून फेकला, जो दगड 15व्या मजल्यावरनं फेकला, त्याने डॅमेज कसा केलाय, असं का झालं, हा, तो जास्त वरतून फेकल्यामुळे दिले बघा. बिकॉज द स्टोन्स फेलिंग फ्रॉम ग्रेटर हाईट विड हॅव लार्जर व्हेलॉसिटी. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जेवढ्या जास्त उंचीवर येईल तेव्हा डॅमेज काय करतो, तो जास्त करतो. याचा अर्थ काय झाला, पी म्हणजे काय, इथं पी म्हणजे काय, पी म्हणजे मोमेंटम बरं का, संवेग. मोमेंटम म्हणजे पी हा कशावर अवलंबून आहे, व्हेलॉसिटी ना. मोमेंटम म्हणजे काय कळत तुम्हाला, डॅमेज. डॅमेज जेवढी त्या मासची व्हेलॉसिटी जास्त त्यावर डॅमेज झालं ना, क्लिअर. पी इज डिपेंड ऑन व्ही. जेवढा वेग वाढला त्याने डॅमेज जास्त केला. पुढे जाऊया, अजून संपलेलं नाही. आता आपण यावेळेस काय केलं, इफ टू स्टोन्स ऑफ डिफरंट मासेस आर ड्रॉप फ्रॉम डिफरंट हाइट्स ऑन अ व्हेकल. आता दोघांचं मासही वेगळं, हाईट वेगळी आहे, आणि ते गाडी फेकले वरतं. या केसमध्ये काय झालं, ज्या दगडाचा मास जास्त होतो आणि हाईट जास्त होती तो डॅमेज कसा करेल, जास्त. आणि ज्या दगडाची मास कमी होतं, हाईट कमी होती, तो डॅमेज कसा करेल. यावर मोमेंटम काय झालं आपलं, म्हणजे मोमेंटम कशावर डिपेंड आहे, मास अँड व्हेलॉसिटी. मास आणि व्हेलॉसिटी दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे काय असतं, मोमेंटम. मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं किती वेळेस. आपण एवढे प्रयोग केले, आपण एवढे दगड फेकले वरतून, आपण फक्त काय करण्यासाठी की समजून घेण्यासाठी की मास आणि व्हेलॉसिटी यांचा प्रॉडक्ट म्हणजे काय असतं, मोमेंटम. जेवढं मास जास्त, जेवढी व्हेलॉसिटी जास्त, तेवढा मोमेंटम पण जास्त. मोमेंटम म्हणजे काय कळलं तुम्हाला आता, थोडक्यात डॅमेज. जसं इनर्शिया म्हणजे काय होतं, लेझीनेस.
दॅट इज अ फायनल फॉर्म्युला ऑफ मोमेंटम. हा संवेगाचा फायनल फॉर्म्युला आहे. संवेग म्हणजे काय मग? मास आणि व्हेलॉसिटी दोघांचा काय तो प्रॉडक्ट आहे, गुणाकार आहे, तो म्हणजे आपला मोमेंटम. ठीक आहे, बस की. आता पेपरला तुम्हाला खूप वेळा, इव्हन खूप साऱ्या एक्झाम मध्ये काय केलं गेलेलं आहे, मोमेंटमचं विद्यार्थी मित्रांनो युनिट्स विचारले गेलेले. खूप वेळा विचारतात युनिट्स ऑफ मोमेंटम. सांगा बरं आता, मोमेंटम इज अ प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. सांगा युनिट काय मग आता? युनिट ऑफ मास इज केजी, युनिट ऑफ व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. व्हॉट इज युनिट ऑफ मोमेंटम? केजी. मग तेच म्हणलं काय, आता सीजीएस म्हणलं ग्रॅम घ्यावं लागेल केजीचं, आणि मीटरचं सेंटीमीटर होईल, सेकंड सेकंड राहील. हा एस मायनस वन काय घेतला? हा, ते पर सेकंड असतं ना, ते वर घ्यायचं म्हणून मायनस वन लिहिलंय. अदरवाईज आपण ते खाली असं लिहिलं असं तर झालं. एमकेएस मध्ये काय असेल मग? डायरेक्ट एसआय देऊन टाका. एसआय मध्ये काय असेल? किलोग्रॅम मीटर पर सेकंड. पेपरला आला तुम्हाला तर माहित ठेवा, हे एसआय युनिट आहे आणि हे सीजीएस आहे मोमेंटमचं. हे डायमेन्शन तुम्हाला नसतात, हे 11वीचं आहे सगळं डायमेन्शन वगैरे. तर तुम्हाला असतं नाही? तुम्हाला नाही असं बघितलं नाही ना? ऐसा पहिली बार देखील लाईफ में. हा, हे असं असतं, पण तुम्ही बघितलं असेल, पण तुम्हाला याच्यात नाही. हा हा, मोमेंटम काय स्केलर का वेक्टर? आपण डिस्कस केलं मागच्या लेक्चरला, स्केलर वेक्टर. वेक्टर काय म्हणायचं आपण त्याला? हा, मॅग्नेटिक डिरेक्शन ना, मास इंटू व्हेलॉसिटी, दॅट्स व्हाय इट्स ए वेक्टर. नेक्स्ट, आता मोमेंटम कळलं तुम्हाला, मग तुम्हाला लॉ ऑफ मोमेंटम सुद्धा कळेल. मग लॉ ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन पण कळेल. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ मोशन, इफ, हा फर्स्ट लॉ आहे बरं का. फर्स्ट लॉ काय म्हणतो? इफ नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन अ मूव्हिंग बॉडी, देन इट मूव्स विथ द. कारण मोमेंटम म्हणजे कोणाबद्दल असतं? मोशन बद्दलचं असतं ना, आपण तेवढंच घेऊया. जर आपण एक्सटर्नल फोर्स एखाद्या मुव्हिंग वस्तूवर लावला नाही, तर ती काय होत राहील? फक्त मूव्ह होत राहील. असं कोण म्हटलंय? न्यूटन म्हटलं. हा, इफ नो नेट एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन द बॉडी, इट्स मोमेंटम, म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे काय असतं? मास इंटू व्हेलॉसिटी असतं. जर आपण कुठलाही एक्सटर्नल फोर्स लावला नाही, द रिमेन्स कॉन्स्टंट ऍज देयर इज नो चेंज इन व्हेलॉसिटी. ओके, हेन्स व्हेन द मोमेंट ऑफ बॉडी चेंजेस, बॉडी मस्ट बी अंडर द ऍक्शन ऑफ नेट एक्सटर्नल फोर्स. म्हणजे काय? त्याचा खालचा अर्थ काय? एखाद्या मोमेंटम म्हणजे काय चेंज होत आहे? मास अँड व्हेलॉसिटी. मास अँड व्हेलॉसिटी चेंज व्हायला काय लावावं लागेल आपल्याला? एक्सटर्नल फोर्स. वेन द मोमेंटम ऑफ बॉडी चेंजेस, मोमेंटम ऑफ बॉडी चेंज होतंय म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते. द बॉडी मस्ट बी अंडर द ऍक्शन ऑफ नेट एक्सटर्नल फोर्स. जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावलाच नाही, मोमेंटम चेंज होईल का? तर मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू व्हेलॉसिटी. आपण मास चेंज करू शकतो, व्हेलॉसिटी चेंज करू शकतो ना पण, कारण मोमेंटम म्हणजे दोघांचं काय आहे? प्रॉडक्ट. व्हेरी गुड. मग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय? न्यूटन काय म्हणतो? That is Newton's second law of motion. The rate of change of momentum of a body is directly proportional to the net external force acting on the body and takes place in the direction in which the force acts. सगळ्यात महत्वाचं, आपण बाहेरून एक्सटर्नल फोर्स किती लावलाय त्यावर ते मोमेंटम. मोमेंटम म्हणजे आपल्या भाषेत काय म्हणतो आपण त्याला? डॅमेज. बरोबर ना? तुम्ही एक्सटर्नल फोर्स किती लावला त्यावर मोमेंटम अवलंबून आहे. ठीक आहे, खाली दिले प्रॉडक्ट दिलाय, यू अँड व्ही आर द इनिशियल अँड फायनल व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ऑफ मास एम अँड ऍव्हरेज फोर्स ऍक्टिंग ऑन द पर्टिक्युलर इन टाइम इंटरवल ऑफ डीटी. हे सगळं जर डीप मध्ये आहे. तुम्हाला इंटरवल ऑफ टाइम डीटी असतो तुम्हाला माहित असेल, तर फॉर्म्युला त्याचा असा आहे, तुम्हाला दिलाय तिकडे तो. फोर्स म्हणजे काय असतं सांगा पटकन? फॉर्म्युला काय फोर्सचा? एम ए. अरे एम ए, मास इंटू ऍक्सलरेशन. आता ऍक्सलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी अपॉन टाइम.
व्हेलॉसिटी आपण कशी लिहू शकतो? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम. मग याने पण तेच केलं की वेगळं काय केलं यांनी दोन ठिकाणी मास घेतलाय आणि इकडे व्ही म्हणजे काय? व्ही म्हणजे काय? कॅपिटल व्ही. हा व्ही म्हणजे फायनल, यू म्हणजे डिवाइड बाय टी. म्हणजे हा फॉर्म्युला फोर्सचाच आहे. मास इंटू एम ए ना. ए म्हणजे ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन मीन्स व्हेलॉसिटी अपॉन टाइम. फक्त त्यांनी काय केलं? व्हेलॉसिटी घेताना कशी घेतली? फायनल अँड इनिशियल. म्हणून आपलं असं वाटतं की अवघड फॉर्म्युला मांडलाय काय. सिम्पल येतो तोच आहे. फक्त त्यांनी काय केलं? जरा असं त्याला इलेबोरेट केलं म्हणून आपलं असं वाटलं ते ठीक आहे. नेक्स्ट. हा, आणि मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय? मोमेंटम. अरे म्हणजे फोर्स म्हणजे काय? डीपी अपॉन डी म्हणजे स्मॉल वर का? स्मॉल असतं ते डेरिव्हेटिव्ह असतं डेरिव्हेटिव्ह. हा ठीक आहे. नेक्स्ट एमसीक्यू. मोमेंटम इज व्हॉट? ऑनलाईन मला आन्सर द्या पटकन. काय आन्सर येऊ शकतो त्याच्यावर? काय द मोमेंटम इज? हा मी डी ऐकलं. हा मास इंटू व्हेलॉसिटी. स्पीड पण नाही घ्यायचं. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी, व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. द आन्सर इज, लिहायचं कामाचं टिक पण करायचं काम नाही आम्हाला. टिक पण त्यांच्याकडून करून भेटतो. ठीक आहे. विथ एक्सप्लेनेशन. नेक्स्ट. If two stones of same mass from different heights fall on vehicle, which one cause greater damage? झालं की एकदा ते माहिती आहे आम्हाला. व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ मोमेंटम? हे तुम्हाला नाही येत एक्झामला, घ्यायचा विषय नाही मला. डायमेन्शनल तुम्हाला नसल्यामुळे तुम्ही काही जास्त बघायची गरज नाहीये. हे माहिती तुम्हाला काय असतं? एम म्हणजे MLT काय असतं? माहिती आहे म्हणतात. मास लेंथ टाइम आहे का? बरोबर का? नेक्स्ट. हे तुम्ही शोधा नंतर. हे 11वेला ऍक्च्युली आता आला सेकंड लॉ ऑफ मोशन. हा जो न्यूटनने मांडला होता. हे कळलं आपल्याला. हे बघा, याला डॅमेज लावायचा पायाला, त्याने चुकीच्या डायरेक्शन लावली, फोर्स लावला. याने एक्स्ट्रा फोर्स लावला. आता हा बघा पुढचा बघा, हा जरा योग्य ठिकाणी फोर्स लावला. ओ उच्च. आणि याने बघा कुठं लावलाय? याने प्रॉपर लावला, पण बॉलला लावला. बॉल लांब ठिकाणी गेला. म्हणजे फोर्स योग्य, म्हणजे डिपेंड कशावरती आहे? डायरेक्शन ऑफ फोर्स. तुम्ही फोर्स कुठं लावला हे महत्वाचं. ठीक आहे. दोघे फन म्हणजे सेम लावला. एका ठिकाणी डॅमेज, एका ठिकाणी फन आहे, एन्जॉयमेंट आहे. आता तो काय बरं पडायला. Acceleration is produced when a force acts on a mass. The greater the mass of the object is greater the amount of force required to accelerate the object. ओके. आता हा व्हिडिओ आहे आय थिंक तो ठीक आहे, हरकत नाही. हे ठीक आहे ना. वी नो दॅट जेवढं ऑब्जेक्ट हेवियर आहे, जेवढं जड आहे, त्याला काय लागेल तेवढं जास्त फोर्स लागेल. ठीक आहे. Newton's second law gives the exact relation between force, mass and acceleration. बल, मास, ऍक्सलरेशन या सगळ्यांचं रिलेशन म्हणजे न्यूटन सेकंड लॉ आहे. मोमेंटम. तुम्ही बल किती लावायचं एखाद्या ऑब्जेक्ट वरती हे न्यूटनने मांडलेलं आहे. ठीक आहे. F is equal to ma force or mass into acceleration. Newton's second law is most significant law among the laws of motion. ठीक आहे. हा जास्त सिग्निफिकंट आहे. कळलं? फर्स्ट लॉ काय मग सांगतो? व्हॉट इज अ फोर्स. सेकंड लॉ काय सांगतो? क्वांटिटी ऑफ फोर्स. आपण बल किती लावले, दॅट इज डिफरन्स. ठीक आहे.
युनिट ऑफ फोर्स, ठीक आहे ना. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. मास म्हणजे ग्रॅम झालं, मास इंटू ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनचं काय युनिट आहे तोरणचं? मीटर पर सेकंड स्क्वेअर ना, मीटर सेंटीमीटर झालं सीजीएस मध्ये, और डायन. हे आपण जर एमकेएस घेतलं काय होईल? किलोमीटर मीटर पर सेकंड स्क्वेअर न्यूटन, आणि हेच एसआय मध्ये न्यूटन येईल परत. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायन, हे एक्झामला विचारलेलं आहे, माहित ठेवा. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायन. दॅट्स इम्पॉर्टंट. ठीक, हे बघून घ्या. हे कसं आलं? 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायन कसं आलं? 1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्रॅम इंटू 1 मीटर. सर 1 घेऊ शकतो आपण 1 न्यूटनला. तो 1 न्यूटन इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅमचं 1000 ग्रॅम झालं, आणि 1 मीटरचं 1000 सेंटीमीटर झालं. मग आपण काय केलं? दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, ते झालं ग्रॅम सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर. आणि ग्रॅम सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय असतं? हे सीजीएस मध्ये असतं ना, हे सीजीएस युनिट आहे तुमचं फोर्सचं. तेच काय 10⁵ डायन. म्हणजे पूर्ण क्वांटिटीला आपण काय म्हणतो? डायन म्हणतो. डायन नाही, डायन म्हणतो. ठीक आहे, कसंही लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढं काय तुम्हाला याची जायची गरज नाही मध्ये. ठीक आहे, काही एक्झाम्पल्स आहेत. रामूज कार विच वेट्स 1000 kg इज आउट ऑफ गॅस. त्याची कार गॅसवरती होती, पेट्रोल डिझेलवर नव्हती. रामू इज ट्राइंग टू पुश द कार टू अ गॅस स्टेशन and he makes the car to move with an acceleration of 0.05 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे सगळं त्यांनी इन्सिडेंट दिलाय तो आपल्याला एक्सप्लेन करून. युझिंग न्यूटन सेकंड लॉ यू कॅन कम्प्युट हाऊ मच फोर्स रामू इज अप्लाइंग ऑन द कार. आपल्याला माहित करायचंय की रामू कार वरती बल किती लावतोय. आपल्याला रामूच्या कारचं वेट दिलंय, रामूच्या कारचं ऍक्सेलरेशन पण दिलंय, तो 0.05 मीटर पर सेकंड स्क्वेअरने तो लोटतोय कार. म्हणजे आपल्याकडे कारचं वेट आहे, ऍक्सलरेशन आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की कार रामू किती फोर्स लावतोय हे सांगायचं आहे. पटकन काढा, बसायचं नाही आहे. पटकन ऑनलाईन वाले पण आन्सर देऊ शकतात, पटकन द्या. ठीक, काही हरकत नाही, आपण सॉल्व्ह नाही करायचं. इज इक्वल टू हाऊ मच न्यूटन. आपल्या हा पुश करतो, दुसरा माणूस पुश करतो तो हिरव्या शर्टवाला. मास दिलंय 1000 kg कारचं, ऍक्सलरेशन दिलंय 0.05 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्या केसमध्ये बघा, एफ इज इक्वल टू एम ए फॉर्म्युला आपला क्लिअर होता. काय करायचं फक्त आपल्याला? 1000 इज इक्वल टू 1000 इंटू 0.05 हा 0.05 हा फोर्स इज इक्वल टू तुमचं किती आन्सर आलं? एवढं झालं ना 50. त्यात काय करायचं होतं? नाव कम टू एमसीक्यूज. असा क्वेश्चन आला एक्झामला तर मोस्ट सिग्निफिकंट विचारलं तर काय करणार तुम्ही? दॅट इज सेकंड. ठीक आहे, फोर्स प्रोड्यूस अँड ऍक्सलरेशन ऑन. आवाज क्लिअर आहे ना? फोर्स प्रोड्यूस अँड ऍक्सलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड ऑन एन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg. दिस फोर्स इज डिफाईन ऍज. अशा पण क्वेश्चन एक्झामला असतात बरं का. हा फोर्स काय असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. काय असेल? 1. आता फोर्स म्हटलं तर टेस्ट आणि पाऊंडरचा काही संबंध आहे का? एक डायन असेल की न्यूटन असेल, त्यात त्यांनी मीटर पर सेकंद आणि 1 kg दिले. केजी आणि मीटर पर सेकंड म्हणल्यावर डायन असेल का? थोडस सेन्स लावा, थोडस. 1 न्यूटन. ठीक आहे, झालं. युनिट्स ऑफ फोर्स आपण डिस्कस केलं ऑलरेडी. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल युनिट्स ऑफ फोर्स. ठीक आहे, हे आपण नंतर बघूया, याचा विषय नाहीये. हा, व्हॉट इज रिलेशन इन बिटवीन फोर्स अँड ऍक्सलरेशन? व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ फोर्स? हे असे पण क्वेश्चन तुम्हाला असतात बरं का. खूप सिंपल क्वेश्चन आहेत ते,
पण ते पण तुम्हाला असतात. ऍप्लिकेशन ऑफ न्यूटन सेकंड लॉ. आता म्हणजे एक्झाम्पल्स हा आपल्याला कुठे बघायला भेटेल हा लॉ. जास्त आपण डेप्थ मध्ये जात बसणार नाही, फक्त एक्झाम्पल बघा. बघितलं आपण ऑलरेडी फोर्स कसा अप्लाय होतो वगैरे ते झालंय ऑलरेडी. फक्त फोर्स बघा कसा होतो की बॉल ऑफ मास एम स्ट्राइक्स अ रिजिड फ्लोअर नॉर्मली अँड रिबाउंड्स विथ द सेम स्पीड. होतो असं. अरे एखाद्या भिंतीला बॉल फेकून मारला तो वापस येतो की नाही. दॅट्स इट. मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे. लिनियर मोमेंटम वगैरे आपल्याला काय बघायचं नाहीये. हे तुम्हाला डीप मध्ये तुम्हाला नाही बरं का. तुम्हाला घाबरून जायचे बरं. असं कसं बॉल कुठं मूव्ह होतो या. हे तुम्हाला सगळं झालंय ऑलरेडी. असं काही नाही तुम्ही फर्स्ट टाइम बघताय. तुम्ही एवढं बीएससी एमएससी केलंय म्हणजे तुम्हाला हे आहे. बट याची गरज नाहीये. ठीक आहे. ते आपण डायरेक्टली पटपट 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 त्याला मूव्ह करून घेऊया. ठीक आहे. हे फक्त बघून घ्या एकदा काय काय दिलंय ते बघू. थिअरी वाटलंय काय त्याला डीप मध्ये करायचं थोडस. मूव्ह टुवर्ड्स न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. खूप सोपा आहे तो. इंटरेस्टिंग आहे, सोपा आहे. समजून घ्या त्याला काय म्हणायचं होतं न्यूटनला. इम्पल्स हा कन्सेप्ट जो आहे, इम्पल्स म्हणजे इम्पल्स आपण जास्त बघत बसणार नाही. इम्पल्स जास्त गरज आपल्याला नाही. ठीक आहे. हा आपल्या कामाचं काय आहे, आपण डायरेक्ट लॉ वर जाऊया न्यूटन सेकंड लॉ वरती. इम्पल्स वगैरे काय तुम्हाला असं बघण्याची गरज नाही. पण आपण इम्पल्स कन्सेप्ट नाही घेऊया. लाईव्ह ओपन झालं ते. इम्पल्स तुम्हाला नाही ना सिलेबस मध्ये काय. आता म्हणणार का इम्पल्स काय असतं बरं का. हे आम्हाला इम्पल्सच माहित नाही काय असतं. सिलेबस इथून सुरुवात आपला लॉ ऑफ मोशन सेकंड वाला थर्ड वाला. हा बस. टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज अन इक्वल अँड ऑपोजिट. प्रत्येक ऍक्शनला, आता ऍक्शन म्हणजे काय हे काय दिसतं तुम्हाला. हा अग्निबाण आहे, रॉकेट. ते वर चाललंय आणि तिथे रिॲक्शन खाली. सोडूयात का. 3, 2, 1. येईल परत येईल ते. गेलं गेलं. तर ऍक्च्युली या ठिकाणी आपण जर डायग्राम मध्ये बघितलं, जेव्हा तो वरती गेला होता ऍक्शन काय झाली, ते वरती गेलं. त्याची रिॲक्शन काय होती, खालचा अपथ्रस्ट फोर्स जमिनीवरचा, ती होती रिॲक्शन. हे लक्षात घ्या. तर एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज रिॲक्शन ऑपोजिट अँड इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. हा तुमचा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे, जो आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि एक असतं ऍक्च्युअली प्रत्यक्षात. म्हणजे कुठली ऍक्शन असू तिला तुम्हाला रिॲक्शन भेटणार. जर तुम्ही अभ्यास केला तर पास होणार. अभ्यास करणं ऍक्शन, पास होणं रिॲक्शन. आता बघा जास्त उडी मारली असं काही स्टंट करायचं घरी बरं का. हे कुठलेही स्टंट घरी करू नये. हे सगळे स्टंट एक्सपर्टच्या अंडर ऑब्झर्वेशन केले गेलेले आहेत. हा तर याने जहाजातनं उडी मारली. यात बघा ऍक्शन कुठे रिॲक्शन कुठे. याने पुढे उडी मारली झाली ऍक्शन, आणि तो जहाज मागे गेलं ती झाली तुमची रिॲक्शन. एव्हरीवेअर तुम्ही बसलेले आहात बेंचवरती, बेंचवर बसलेले आहात, ती तुमची ऍक्शन. आणि बेंचने तुम्हाला खालून सांभाळून धरलंय, ती म्हणजे रिॲक्शन. किंवा हे पुस्तक आहे, आपण पुस्तक बेंचवर ठेवलं, पुस्तकाचं वजन बेंचवर पडलंय, ती म्हणजे ऍक्शन. आणि खालचं पुस्तक वजन पण बेंच सहन करते, ती म्हणजे रिॲक्शन. अदरवाईज जर आपण खूप जड वजन ठेवलंय बेंचवर, बेंच मोडून जाईल. म्हणजे ऍक्शन झाली तुमची रिॲक्शन. दॅट इज हा न्यूटनचा आपला जे आहे थर्ड लॉ आहे. जेव्हा आपण चालतो नॉर्मली तेव्हा सुद्धा काय असते, अरे बघा ऍक्शन रिॲक्शन. स्केटिंग करतोय बघा तो, तिकडे पण ऍक्शन रिॲक्शन आपल्याला डेफिनेटली बघायला भेटते. एव्हरी ऍक्शन मॅग्निट्यूड पण सेम असतो का, मॅग्निट्यूड सेम असतो. पण जेवढ्या जोरात आपण ऍक्शन दिली तेवढ्या जोरात रिॲक्शन सुद्धा होत, त्यात काही विषय नाही.
ऍक्शन अँड रिएक्शन डू नॉट ऍक्ट ऑन द सेम बॉडी, देअरफॉर दे नॉट कॅन्सल इच अदर. असं कधी एकमेकाला कॅन्सल करत नाहीत. ठीक आहे. न्यूटन्स थर्ड लॉ इज नॉट ऍप्लिकेबल फॉर सुडो फोर्स. सुडो फोर्स मतलब कोणते फोर्स? खोटे फोर्स आहेत ते म्हणतो ना, तो म्हणजे सुडो सुडो फोर्स. तुम्हाला वर्ड माहिती ना सुडो का असतो? नाही माहिती? ही इमेज सुडो मीन्स इमेजनरी असते, इमेजनरी फोर्सेस. न्यूटन्स थर्ड लॉ डिफाइन्स द नेचर ऑफ फोर्स अँड गिव्हन द लॉ ऑफ कन्व्हर्जेशन इज लिनियर मोमेंटम. हे आपण बघायचं नाहीये, बट ऍक्च्युअली is not strictly applicable when the interaction between two bodies separated by a large distance. Not applicable when the interaction between two bodies separated by large distance. खूप लांब डिस्टन्स बॉडी असतील तर नाही होणार. सुडो फोर्स म्हणजे काय बघा. विदाउट इंटरॅक्शन जो फोर्स असतो सुडो फोर्स. एक्झाम्पल घ्या, सेंट्रिफ्युगल फोर्स आपला व्हायचा आहे अजून. पेंडुलम relative to accelerating car, gain or loss of weight, experience in acceleration elevator. elevator माहिती ना, elevator. हा, तो सुडो फोर्स असतो. आता हा सुडो फोर्स आहे जो आपलं जे असतं पक्षी वापरता बघा. पक्षी कसं काय होतं, बर्ड फ्लायज फॉरवर्ड बाय एक्सर्टिंग अ फोर्स ऑन द एअर. बरोबर ना, बर्ड पुढे फ्लो होतो म्हणजे काय करतोय, तो एअरवर फोर्स टाकतोय, पुढे मूव्ह होतोय. बट द एअर पुशेस द विंग ऑफ द बर्ड बॅक. पण ऍक्च्युअली एअर काय करतंय, ते विंग्सला पण पुश करतंय आणि त्यामुळे बर्ड काय होतोय, पुढे पुढे मूव्ह होतोय. काय आलं कळलं का तुम्हाला? पक्षाच्या पंखांमुळं पंखांचा फोर्स एअरवरती पडतो आणि एअरचा फोर्स पंखांवरती पडतो, म्हणून पक्षी तो आहे तो पुढे मूव्ह होऊ शकतो. असं मी कधी पक्षी बघितले नसतील म्हणून तुम्हाला दाखवलेलं कसे उडतात ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तो फोर्स त्यावरती ऍक्ट होत राहतो. पुढे बघा, आपण जेव्हा वॉक करतो तेव्हा पण आपल्याला सेम घडतं. फोर्स एक्झर्टेड बाय द पर्सन ऑन दिस ग्राउंड, इट्स ऍक्शन. फोर्स एक्झर्टेड बाय द ग्राउंड ऑन द पर्सन इज ते, जसं माझं म्हटलं बेंचवर बसलेले आहात, ऍक्शन हळून गेली ती रिएक्शन. बस याच्यावरची क्वेश्चन बघतो. आला क्वेश्चन तर आन्सर इज सुडो फोर्स. Oh God. ठीक आहे. आवाज आहे. हा, हे सुडो फोर्स आणि ऑनलाईन वाला पण आन्सर देत चला बरं का. असं काही नाही ऑनलाईन आहात मग तुम्ही आन्सर नाही द्यायचं. Which of the following statement is incorrect for the action and reaction of forces? सांगा पटकन. इनकरेक्ट विचारलं. इनकरेक्ट नॉट ए करेक्ट. तुम्ही करेक्ट शोधता किती वेळचं. द बिहेवियर ऑफ बॉडी अंडर झिरो, काय म्हटलं त्यांनी, काय येईल, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी नाही बघायची आपल्याला. ठीक आहे, हा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन होता जो आपण डिस्कस केलेला आहे.